जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आता 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. तर आता खऱ्या अर्थाने आपल्या पोलीस भरतीच्या प्रोसेसला सुरुवात होत आहे. तर आता आपण जेव्हा ग्राउंडला जातो तेव्हा आपलं सर्वात आधी काय चेक होते, तर डॉक्युमेंट्स आपले क्लिअरपणे चेक होत असतात. त्यामुळे एकही जर डॉक्युमेंट्स आपल्याकडे कमी असला तर आपलं काहीही तिथं ऐकून घेत नाही, आपल्याला भरतीमधून बाद करण्यात येते. तेव्हा आपल्याला काहीही वेळ मिळत नाही तिथं डॉक्युमेंट्स सादरीकरण करायला. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक डॉक्युमेंट्स असणे गरजेचेच आहे. आपण 1600 किती मार्काचा मारतो, त्याच्यानंतर 100 आपल्याला किती मार्क येतात, गोळा आपण रेषेच्या बाहेर फेकत असेल त्याला काही महत्व राहत नाही. कारण की जर आपल्याकडे एक डॉक्युमेंट नसला तर आपल्याला भरतीमधून तिथंच बाद करण्यात येते. त्यामुळे पूर्णचे पूर्ण डॉक्युमेंट्स आपले जे मी सांगणार आहे ते आपण ग्राउंडच्या वेळेस घेऊन येणे गरजेचे आहे, आवश्यकच आहे. त्यामुळे डॉक्युमेंट्स आता व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या 2025च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर डॉक्युमेंट्स आता एक वेळेस बघून घ्या. प्रवेश पत्राच्या 3 प्रती, हॉल तिकीटच्या आपले तीन 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 झेरॉक्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे. कलर प्रिंट आपल्याकडे असायलाच पाहिजे, कलर प्रिंट वगैरे जवळ ठेवा. त्याच्यानंतर आवेदन अर्जाच्या 2 प्रती, 10वी व 12वीचे गुणपत्रक व बोर्ड सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. पदवीधर जर आता तुम्ही पदवीधर जर असाल तर पदव्युत्तर पदवी असल्यास गुणपत्रिका व डिप्लोम्याचा सर्टिफिकेट असणे आपल्याकडे गरजेचेच आहे. आपण जर आता तसं मेन्शन केलेलं असेल फॉर्म भरताना की आमचे बीए बीकॉम बीएससी वगैरे काही झालेलं असेल तर ते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जात वैधता प्रमाणपत्र असल्यास, नाही तर नसलं तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला नंतर जॉईनिंगच्या नंतर आपल्याला वेळ दिला जातो कास्ट व्हॅलिडिटीसाठी. नॉन क्रिमिलियर, आता नॉन क्रिमिनल हे कधीच पाहिजे, कोणत्या डेटच्या आधीच पाहिजे, तर 7 डिसेंबर 2025च्या आतील आपलं नॉन क्रिमिनल असणे गरजेचेच आहे. त्याच्यात जर नंतरच असेल तर तेव्हा आपल्याला भरतीमधून आपल्याला ते चालणार नाही. कारण की बऱ्याचशा आता आपण मागच्या भरत्यांमध्ये बघितलेलं आहे की बरेचसे मुलं नॉन क्रिमिनल मध्ये, सर्वात जास्त मुलं कुठं कटतात तर नॉन क्रिमिनल मध्ये कटतात डॉक्युमेंट्स मध्ये. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर एमएससीआयटी असली नसली काही प्रॉब्लेम नाही. एमएससीआयटी ला आपल्याला नंतर वेळ दिला जातो, 6 महिन्याच्या नंतर आपण जॉईनिंग नंतर आपण देऊ शकतो. जन्माचा दाखला, एनसीसी प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज केला असल्यास त्याबद्दलचे प्रमाणपत्र. आता समांतर आरक्षण काय, महिला, खेळाडू, प्रकल्प, भूकंप, माजी सैनिक, अंशकालीन यांच्या सर्वांचा त्यामध्ये समावेश होतो. होमगार्ड, अनाथ या सर्वांचा समांतर आरक्षणामध्ये समावेश होतो. त्याबाबतचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचेच आहे. ज्यांनी सर्वसाधारण उमेदवारांना याचं काही घेणं देणं काही नसते. खेळाडू प्रमाणपत्र, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील पडताळणी अहवाल किंवा प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरता सादर करण्याबाबतची पोचपावती. तर ज्यांनी खेळाडूमधून अर्ज केलेला आहे त्यांच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. आता होमगार्डचे आवश्यक प्रमाणपत्र कोणते, तर 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे ज्यांनी होमगार्ड मधून अर्ज केलेला आहे. अंशकालीन प्रमाणपत्र, त्याच्यानंतर इतके आपल्याला डॉक्युमेंट्स हे असणे गरजेचेच आहे व हे सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स आपले 7/12/2025च्या आतील असणे गरजेचेच आहे. तर आता सर्वात जास्त प्रॉब्लेम आपल्याला कशामध्ये येतो, तर आधार पॅन तर आपल्याला लागणारच आहे. आधार पॅन वगैरे ते सोबत असू द्या. त्याच्यासोबतच आता आपले पासपोर्ट साईज फोटो न चुकता घेऊन येणे. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतीचा एक संच, 6 पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडे असणे गरजेचे आहे. 6 पासपोर्ट फोटो आपल्याकडे असणे गरजेचे आहे. तर इतके डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचे आहे. आता इतके जर डॉक्युमेंट्स आपल्याकडे, एक जरी डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसला तर आपल्याला भरतीमधून तेव्हाच बाद करण्यात येते. हे लक्षात ठेवूनच सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स आपले घेऊन या. आता यांच्या झेरॉक्सा वगैरे काढून ठेवा सोबतच. आता इतर जशा काही याबाबतच्या जर तुम्हाला काही शंका असतील डॉक्युमेंट बद्दलच्या तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आता हे जे डॉक्युमेंट्स आलेले आहेत, तर हे जे प्रॉपर भरतीमध्ये जे बॅनर वगैरे लागलेले असतात त्यांच्यावरून मी तुम्हाला हे वाचून सांगितलेले आहे. तर नक्कीच इतके डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणे गरजेचं आहे. आणखी जशा काही तुमच्या काही ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर आणखी जशा काही या भरतीबद्दलच्या ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.